नमस्कार. आजच्या भागात आपण गुरुगीतेतील एक श्लोक पाहूया. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. अतिशय महत्त्वाचा श्लोक गुरुगीतेमधला. काय श्लोकाचा अर्थ? ब्रह्मानंदम, ब्रह्मरूपी, ब्रह्मानंदरूपी, परमसुखदम, सुखद म्हणजे सुख देणारा, परमसुखदाता, केवलम ज्ञानमूर्ती, केवळ ज्ञानाची मूर्ती. मी ज्ञानाने जर मूर्त स्वरूप घेतलं, ज्ञान जर आपल्याला सगुण साकार रूपात दिसलं, ते कसं दिसेल? तर ते सद्गुरूंच्या रूपात आपल्याला दिसेल, ते ज्ञानेश्वरांच्या रूपात आपल्याला दिसेल. द्वंद्वातीतम, अतीत म्हणजे पलीकडे, द्वंद्वाच्या पलीकडे गेलेले. द्वंद्व म्हणजे कुठचं? हे करू का ते करू, सुख आणि दुःख, हे द्वंद्व त्याच्या पलीकडे आहेत. गगनसदृशम म्हणजे आकाशासारखे आहेत सद्गुरू, विशाल आहेत. तत्त्वमस्यादिलक्ष्यम, तत्त्वमसी आदी महावाक्यांचं त्यांनी निरूपण केलेलं आहे. तूच आहेस हे महावाक्य आहे. एकम नित्यम विमलम अचलम सर्वधी साक्षीभूतम म्हणजे काय? की एक नित्य विमल निश्चल सर्व प्राण्यांच्या बुद्धीचा साक्षी, भावातीतम त्रिगुणरहितम, त्रिगुणरहित अशा श्री सद्गुरूला मी नमस्कार करतो. फार सुंदर श्लोक आहे हा गुरुगीतेतील. आता आपण त्याच्या संदर्भात एक छोटीशी कथा पाहूया. बेळगाव निवासी परमपूज्य श्री कलावती देवी, त्यांना सर्वजण प्रेमाने परमपूज्य कलावती आई असं म्हणतात. बेळगावला फार सुंदर श्री हरी मंदिर आहे आणि त्याच्या अनेक शाखा महाराष्ट्रात, देशात, परदेशात सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. परमपूज्य आईंनी हरिभजनाच्या मार्गाने अनेकांना मार्गाला लावलेला आहे, चांगल्या मार्गाला, गुरुभक्तीच्या मार्गाला लावलेला आहे. अनेकांचे उद्ध्वस्त झालेले संसार त्यांनी सुरळीत आणलेले आहे. तर ह्या कलावती आईंनी श्री सिद्धारूढ महाराज म्हणजे त्यांचे श्री सद्गुरू यांची मनोभावे सेवा केली. इतकी आपुलकीने सेवा केली की त्या सेवेने स्वामी सिद्धारूढ संतुष्ट झाले आणि इसवी सन 1928च्या दसऱ्याच्या दिवशी स्वामींनी कलावती आईंवर कृपादृष्टी केली. कलावती आई म्हणजेच पूर्वाश्रमीच्या रखमाबाई, त्यांचं नाव रुक्मिणी रखमाबाई असं होतं. रखमाबाईंवर कृपादृष्टी केली आणि त्यांना त्या दिवशी कलावती असं नामकरण केलेलं आहे की आजपासून तुला कलावती असं लोक म्हणतील, कलावती देवी, आणि थोडं निरूपण कर अशी आज्ञा कलावती देवींना केली. तेव्हा सिद्धारूढ स्वामींची आज्ञा शिरसावंद्य मानून नामसंकीर्तन साधन पै सोपे या अभंगावर परमपूज्य यांनी 2.5 तास निरूपण केलं. त्यांच्या प्रासादिक वाणीतून निघालेलं गोड निरूपण ऐकून सारी श्रोते मंडळी मुग्ध होऊन गेली. अशा प्रकारे त्यांच्यावर जेव्हा श्री सद्गुरूंची कृपा झाली, त्यानंतर गुरुसेवा करता करता दिवसोंदिवस देवींची तहान, भूक, झोप इत्यादी देहधर्म सुटत गेले. एके दिवशी आपल्या खोलीत परमपूज्य आई भजन करीत असता त्यांची अत्यंत बेचैन अवस्था झाली आणि प्रभुदर्शनाशिवाय दुसरं काही नको असं वाटू लागलं. इतक्यात तेथे सिद्धारूढ महाराजांचं आगमन झालं. आणि काय झालं? महाराजांनी कलावती देवींच्या मस्तकावर कृपाहस्त ठेवला आणि कुठला श्लोक म्हटला? तर हाच गुरुगीतेतील श्लोक म्हटला, ब्रह्मानंदम परमसुखदम. आणि कलावती देवींना त्याने कृतार्थ केला आणि सांगितलं की दीनदुबळ्या लोकांची सेवा करून, त्यांना युक्तिप्रयुक्तीने भजन मार्ग आचरून त्यांचं जगणं सुसह्य कर आणि त्यांना मुक्ती दे, मुक्तीच्या मार्गाला लाव. अशा प्रकारे त्यांना बद्धातून मुक्त कर आणि त्यांच्या जीवाचं कल्याण कर, त्यांना आत्मबोध कर. अशा प्रकारे कलावती देवींना त्यांनी आज्ञा केली आणि 12 वर्ष कीर्तन सेवा करण्यासाठी सांगितलेलं आहे. तर कलावती देवींवर जेव्हा अनुग्रह झाला श्री सिद्धारूढ महाराजांचा, तेव्हा त्यांनी ब्रह्मानंदम परमसुखदम ह्याच मंत्राचा उल्लेख केलेला आहे, ह्याच श्लोकाचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. अशा प्रकारे कथा पाहिली आणि आपण श्लोक पाहिला. हा श्लोक मी पुन्हा म्हणतो आणि आपण थांबूया. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं
द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। तव भक्ति लागे तनु ही झिजूदे, तव चरणकमली मन हे निजूदे, तव स्मरणी ठेवी ही वाचा रिझाया, नमस्कार माझा तुला गुरुराया। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। आज श्री सद्गुरूंची पौर्णिमा, श्री सद्गुरूंचा दिवस म्हणतो आपण त्याला। आज श्री सद्गुरूंची पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा, व्यासपौर्णिमा, आणि आज आपल्या ह्या उपक्रमाचा शेवटचा दिवस म्हणून हा श्लोक मुद्दामून आजच्या दिवसासाठी आपण घेतलेला आहे। सर्वांना आपल्या जीवनात श्री सद्गुरूंची कृपा प्राप्त होवो आणि आत्मोन्नतीचा मार्ग सर्वांना मिळो अशी श्री सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना करून ह्या उपक्रमाला आज पूर्णविराम देऊया आणि आपण थांबूया। अवधूत चिंतन। श्री गुरुदेव दत्त।